हॅलो स्टुडंट्स, गुड आफ्टरनून. मी पांडे मॅडम. आज आपण लेसन नंबर 3 द अर्थ अँड इट्स लिव्हिंग वर्ल्ड हा लेसन सुरू करत आहोत. मागच्या लेसनमध्ये आपण बघितलं मोशन्स ऑफ द अर्थ म्हणजेच अर्थचे फिरणे, अर्थचं रोटेशन, रिव्हॉल्युशन किती किती तासाला होतं, किती सगळे आपण त्याची माहिती बघितली आहे. आता या लेसनमध्ये आपल्याला अर्थ म्हणजे पृथ्वी आणि त्याची जीवसृष्टी, म्हणजे पृथ्वीवर कोणकोणते जीव वावरतात, म्हणजे लिव्ह करतात, म्हणजे जगतात, आणि कोणकोणते जीव यावर सर्वाईव्ह करतात, कोणत्या लेअरला ते सर्वाईव्ह करतात, हे सगळं आपण याच्यात बघणार आहोत. आता फर्स्ट पेज नंबर 11वर तुम्हाला सुरुवातीला डायग्राम दिसत आहे. त्याच्यात बघा, आता बघा तुम्हाला सर्वात आधी लिथोस्पियर दिलेला आहे. लिथोस्पियर म्हणजे तुम्ही मागे डायग्राम काढली होती, तीच सेम डायग्राम आहे ही. तुम्ही डायग्राम नव्हती काढली. लिथोस्पियर म्हणजेच सर्वात खालचा भाग, म्हणजे जिथे जमिनीच्या खालचा भाग म्हणजे लिथोस्पियर. हायड्रोस्पियर म्हणजे पाण्याचा भाग, पाण्यामध्ये म्हणजे जी जमीन पाण्यामध्ये आहे तो म्हणजे हायड्रोस्पियर. आणि ॲटमॉस्फियर म्हणजे आभाळ, आकाश म्हणजे ॲटमॉस्फियर, म्हणजे जिथे हवा वावरते, ज्या हवेतून आपण श्वास घेऊ शकतो ती हवा कुठे वावरते? ॲटमॉस्फियरमध्ये. आणि पूर्ण आकाश हे ॲटमॉस्फियर आहे. बघा, ॲटमॉस्फियरला आपण तिथे डायग्राममध्ये तुम्हाला वरचं आकाश दाखवलेलं आहे, थोडेसे ढगं, थोडेसे पक्षी, ठीक आहे. आणि हे सगळं मिळून याला ॲटमॉस्फियर, हायड्रोस्फियर आणि लिथोस्फियर याचं मिश्रण म्हणजे याला काय म्हणतात? ॲटमॉस्फियर आणि हायड्रोस्फियर याला मिळून काय बनतं? बायोस्फियर, ठीक आहे. जीवावरण म्हणजेच बायोस्फियर म्हणजेच ॲटमॉस्फियर प्लस हायड्रोस्फियर, यामध्ये लिथोस्फियर येत नाही. तर हे काय झाले? हे स्पियर्स ऑफ द अर्थ म्हणजेच पृथ्वीची आवरणे, म्हणजेच पृथ्वीमध्ये किती लेयर्स आहेत, ठीक आहे. जमिनीखालची एक लेयर, जमिनीवरची लेयर, आणि जमिनीच्या वर असलेली म्हणजेच आकाश, म्हणजे ते एक लेअर, म्हणजे असे 3 लेयर्स पृथ्वीवर आहेत. तर याची डायग्राम तुम्हाला काढायची आहे आणि मला त्याचे फोटो पाठवायचे. मी तसं होमवर्कमध्ये तुम्हाला हे देतेच, तर सगळ्यांनी होमवर्क कंप्लीट करायचा. मला फक्त 4-5 जणांचंच होमवर्क रोज येतं आणि दे आर व्हेरी गुड. जे काही 2-4 मुलं आहेत, पण बाकीच्यांनी सुद्धा व्हिडिओ पाहून होमवर्क करायचा आहे, ठीक आहे. 2 लेसन आपले कंप्लीट झालेले आहेत. उद्या शाळा सुरू झाली तर मी 2 लेसन ते पुन्हा शिकवणार नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओचाच आधार आहे आता सध्या लॉकडाऊनमध्ये, ठीक आहे. तर लेट्स मूव्ह. कॅन यू टेल? आता तुम्हाला काही प्रश्न विचारले आहेत. बघा, फर्स्ट क्वेश्चन, व्हेअर डू यू गेट वॉटर फ्रॉम? तुम्हाला पाणी कुठून मिळतं? वेगवेगळ्या मुलांचे वेगवेगळे आन्सर राहील. कोणी म्हणेल नळातून मिळतं आम्हाला पाणी, पाईप्समधून मिळतं आम्हाला पाणी. तर सगळ्याचंच उत्तर बरोबर आहे. बघा, आपल्याला पाणी कुठून ना कुठून मिळतं. टॅप्स म्हणजे नळ, पाईप्स, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला मिळतं अजून पाणी विहिरीतून म्हणजे वेल्स, रिव्हर्स म्हणजे नद्यातून मिळतं, लेक्स म्हणजे छोटे जे तलाव असतात त्यांच्यातून मिळतं, पॉन्ड्स म्हणजे छोटे सरोवर किंवा आपण त्याला तळे किंवा हे सुद्धा म्हणू शकतो, रेन्स म्हणजे पावसातून सुद्धा मिळतं, डॅम्स म्हणजे धरणं, यांच्यातून मिळतो. सो त्याचं आन्सर असं राहील, वी गेट वॉटर फ्रॉम टॅप्स, पाईप्स, वेल्स, रिव्हर्स, लेक्स, पॉन्ड्स अँड डॅम्स आणि एटसेट्रा, असं त्याचं उत्तर राहील. नोट करून घ्या
आणि हे तुम्हाला लिहायचं आहे तुमच्या नोटबुकमध्ये, ठीक आहे. सेकंड क्वेश्चन, वेअर डू वी ले द फाउंडेशन ऑफ बिल्डिंग्स, म्हणजे आपण आपलं घर कोणत्या आधारावर बांधलेलं आहे. कोणत्या आधारावर बांधलं? जमिनीच्या आधारावर, म्हणजेच लँडच्या आधारावर. तर याचं उत्तर राहील द फाउंडेशन ऑफ बिल्डिंग इज लेड ऑन लँड. नोट करून घ्या. द फाउंडेशन ऑफ बिल्डिंग्स इज लेड, LAID, ऑन लँड. ठीक आहे, LAND, लँड. थर्ड क्वेश्चन, what need do we meet through breathing, म्हणजे म्हणजे ब्रीथ करण्यासाठी, श्वास घेण्यासाठी आपल्याला कशाची गरज असते आणि ही गरज आपण कशी भागवता. ठीक आहे, म्हणजे कशी भागवू आपण. आपल्याला श्वास घ्यायसाठी कशाची आवश्यकता असते? ऑक्सिजनची आवश्यकता असते. ठीक आहे, आणि यासाठी आपण काय करतो? आपण एअरमध्ये, आपण हवेमध्ये नाकाद्वारे श्वास घेतो, त्याच्यामुळे आपल्याला ऑक्सिजन मिळतं. तर याचं उत्तर आहे द नीड ऑफ ऑक्सिजन इज मेट थ्रू ब्रीदिंग अँड फॉर धिस पर्पज वी यूज एअर. ठीक आहे, नोट करून घ्या. फोर्थ क्वेश्चन, फ्रॉम व्हेअर डज द अर्थ गेट लाईट अँड हीट. लाईट आणि हीट कशापासून मिळतं? आता तुम्ही म्हणू नका की लाईट आम्हाला बल्बपासून मिळतं. हे आर्टिफिशियल, म्हणजे मानवाने तयार केलेलं झालं. आपल्याला नॅचरल कुठून मिळते? नैसर्गिक कुठून मिळते? सनपासून, सूर्यापासून. तर याचं उत्तर आहे द अर्थ गेट्स लाईट अँड हीट फ्रॉम द सन. ठीक आहे, नोट करून घ्या. ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ वी फाइंड लँड इन सम प्लेसेस अँड वॉटर इन अदर. आता काही भागात आपण, आता तुम्ही पृथ्वीचं ग्लोब पाहिलं असेल, त्याच्यात तुम्हाला दिसेल की काही काही ठिकाणी खूप पाणी आहे, काही काही ठिकाणी जमीन आहे. ठीक आहे, द अर्थ इज सराउंडेड बाय द ॲटमॉस्फिअर. आणि हे जे पृथ्वी आहे पूर्ण, ही ॲटमॉस्फिअरनी सराउंड झालेली आहे. ॲटमॉस्फिअरमुळे म्हणजे आवरण ॲटमॉस्फिअरचं आहे, म्हणजे हवा आहे पूर्ण पृथ्वीवर सगळीकडे. ठीक आहे, ॲटमॉस्फिअर म्हणजेच हवा आपण त्याला म्हणू शकतो. देअर आर लिव्हिंग थिंग्स ऑन लँड, इन वॉटर अँड द एअर. आता सजीवसृष्टी म्हणजे जीवसृष्टी ही आपल्याला जमिनीवर सुद्धा मिळते. जसं जमिनीवर कोण राहतं? सजीव, मीन्स लिव्हिंग थिंग्स कोण राहतं जमिनीवर? आपण राहतो, अजून प्राणी राहतात, बाकी जे काही किडे कीटक वगैरे सगळे राहतात. वॉटरमध्ये मासे, फिशेस, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे फिशेस, सी हॉर्स, त्याच्यानंतर टर्टल वगैरे हे सगळे राहतात. आणि एअरमध्ये पक्षी राहतात, म्हणजे पक्षी उडतात. एअरमध्ये सगळ्या प्रकारचे पक्षी आले. तर प्रत्येक लँडवर, म्हणजे जमिनीवर, पाण्यामध्ये आणि हवेमध्ये कुठे ना कुठे जीवसृष्टी पृथ्वीवर आहे, म्हणजे लिव्हिंग थिंग्स पृथ्वीवर आहे. द सन इज द कॉज ऑफ मेनी नॅचरल प्रोसेसेस ऑन द अर्थ. आणि हे सगळं कोणामुळे होते? सूर्यामुळे होते. आज या पृथ्वीवर आपण आहोत, इतर प्राणी आहेत, सगळे जे आहे ते फक्त सूर्यामुळे आहे. वॉटर, लँड अँड एअर कॉन्स्टिट्यूट एन्व्हलप्स ऑफ द अर्थ, नेमली द हायड्रोस्फिअर, लिथोस्फिअर अँड ॲटमॉस्फिअर. आता आपण बघितलं पहिल्यांदाच ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि लिथोस्फिअर हे 3 लेयर्स आहेत अर्थचे. ठीक आहे, द बायोस्फिअर स्प्रेड इन ऑल अदर 3 स्पिअर्स. बायोस्फिअरसुद्धा बघितलं. बायोस्फिअर म्हणजे ॲटमॉस्फिअर प्लस हायड्रोस्फिअर. आता पुढे जाऊया, द लिथोस्फिअर अँड द हायड्रोस्फिअर. आता पहिल्यांदा आपल्याला लिथोस्फिअर आणि हायड्रोस्फिअर काय असते ते बघायचं आहे. ठीक आहे, द अर्थ क्रस्ट इज हार्ड, इट्स मेनली मेड अप ऑफ रॉक. अर्थ क्रस्ट म्हणजे जमिनीच्या खालचा जो भाग असतो त्याला अर्थ क्रस्ट म्हणतात. तो हार्ड आहे, म्हणजे तो टणक आहे, त्याच्यामध्ये सगळीकडे दगडं भरलेली आहे. तुम्ही एखाद्या वेळेस खोदून वगैरे पाहिलं असेल, किंवा तुम्ही खोदताना कोणाला पाहिलं असेल, तर तुम्हाला दगडं
दिसतील आतमध्ये, म्हणजेच पृथ्वीच्या जमिनीच्या खाली दगड आहेत. वेन वी ट्रॅव्हल इन हिली रिजन्स वी सी लेयर्स ऑफ सॉइल्स अँड रॉक अलॉंग द रोड कट्स. वी सी ग्रेसी एक्सपान्सेस ऑफ लँड इन सम प्लेसेस अँड ओनली सँड इन अदर्स. आता आपण एखाद्या वेळेस कुठे चाललो असेल, म्हणजे तुम्ही कुठे चालले असेल कुठे दूरवर, म्हणजे महाराष्ट्रातून वगैरे बाहेर, किंवा हिली रिजन्स म्हणजे पर्वत जसे सह्याद्री पर्वत आहे, हिमालय पर्वत आहे, आपल्या महाराष्ट्राचा सातपुडा पर्वत आहे. हे सगळे जर पाहायला जात असेल तर तुम्हाला काही ठिकाणी रोडच्या ज्या बाजूला काही ठिकाणी तुम्हाला दगडं दिसतील, काही ठिकाणी तुम्हाला सॉईल म्हणजे मातीच दिसेल फक्त, काही ठिकाणी तुम्हाला खूप झाडं, खूप हिरवळ पसरलेली दिसेल, म्हणजे गवत दिसेल खूप सगळीकडे, आणि काही ठिकाणी तुम्हाला नुसती रेती दिसेल. असं सगळीकडेच होतं. द लँड इज कवर विथ क्रॉप्स इन सम प्लेसेस अँड विथ फॉरेस्ट इन अदर्स. आता जमिनीवर क्रॉप्ससुद्धा आहेत, म्हणजे रोपटे, ठीक आहे, आणि फॉरेस्ट म्हणजे जंगलंसुद्धा, मोठे मोठे झाडं सुद्धा आहेत जमिनीवर. समटाईम्स वी गेट टू सी द डीपर लेयर्स ऑफ सॉईल इन विच द ट्री रूट्स स्प्रेड. आणि आपल्याला कधी कधी काय दिसतं की जमिनीत झाडांचे जे मुळं असतात ते फसलेले दिसतात आपल्याला. तुम्ही एखाद्या वेळेस वडाचं झाड वगैरे पाहिलं असेल तर त्याची मुळं पार म्हणजे आतमध्ये गेलेले असतात जमिनीच्या, त्याच्यामुळे ते झाड पडत नाही सहसा, ठीक आहे, म्हणजे पडत म्हणजे त्याला पाडणं शक्यच नाही आहे, म्हणजे इट्स नॉट पॉसिबल, ठीक आहे. ॲट अदर्स वी सी रॉक्स स्प्लिट अपार्ट बाय द ट्री रूट्स. आणि काही वेळा आपल्याला काय दिसतं की काही दगडामुळे जे मुळं असतात ट्रीचे ते वेगवेगळे झालेले असतात. काही ठिकाणी आपल्याला असं दिसतं. आता मी पेज चेंज करते. ओके, ठीक आहे. आता बघा वेरियस लँडफॉर्म्स तुम्हाला बघा. माउंटन पास, व्हॅली, माउंटन म्हणजे पर्वत, व्हॅली म्हणजे दरी, हिल म्हणजे सुद्धा छोटं पर्वत, प्लेन म्हणजे लँड, रिव्हर म्हणजे नदी, सीशोर म्हणजे किनारा, आणि आयलँड म्हणजे द्वीप. हे सगळे तुम्हाला तिथे दिलं आहे. हिलॉक म्हणजे सुद्धा हिलॉक म्हणजे टेकडी, ठीक आहे. प्लॅट्यू सुद्धा दिला आहे तुम्हाला. प्लॅट्यू म्हणजे पठार. ओके, तर बघा देर आर जेंटल माउंटेन स्लोप्स ॲज वेल ॲज शियर क्लिफ्स ऑफ रॉक. जमिनीचा थर, जो पृथ्वीवरची जमीन आहे त्याच्यावर काही माउंटन्स म्हणजे पर्वतसुद्धा आहेत, आणि काही ठिकाणी शिलावरणाचा भाग म्हणजेच शिलावरण म्हणजे क्लिप्स ऑफ रॉक. शिलावरण म्हणजे काही भाग हा दगडाने सुद्धा व्यापलेला आहे, म्हणजे दगडसुद्धा आहे तिथे. ऑल दीज लँड फीचर्स आर अ पार्ट ऑफ अर्थ लिथोस्पियर. आणि हे सगळं कुठे येतं? हे सगळं लिथोस्पियर या लेअरमध्ये येतं. हे जे दगडाने व्यापलेले जे जमीन आहे, म्हणजे जमिनीखालचं जे काही पार्ट तो लिथोस्पियरमध्ये येतो. मच ऑफ द अर्थ सरफेस इज ऑक्युपाईड बाय द वॉटर. आणि मच ऑफ द अर्थ सरफेस इज ऑक्युपाईड बाय द वॉटर म्हणजेच खूप प्रमाणात जो पृथ्वीचा भाग आहे तो वॉटरने व्यापलेला आहे, म्हणजेच पाण्याने व्यापलेला आहे. द लिथोस्पियर एक्सटेंड्स अंडर धिस वॉटर टू. आणि लिथोस्पियर म्हणजे जमिनीच्या खाली सुद्धा पाणी आपल्याला दिसतं. बोरवेल जेव्हा आपण खोदतो तेव्हा जमिनीच्या खाली पाणी असतं, बरोबर, तर लिथोस्पियरमध्ये सुद्धा पाणी असतं. अबाउट 1/3 ऑफ द सर्फेस ऑफ द अर्थ कन्सिस्ट ऑफ लँड. आणि 1/3 म्हणजेच 1/3 भाग म्हणजेच 1/3 भाग पृथ्वीचा फक्त त्याच्यावर जमीन आहे. अ वास्ट कंटिन्युअस स्ट्रेच ऑफ लँड इज कॉल्ड एज कॉन्टिनेंट. आणि जमिनीचा सलग किंवा मोठा भाग जो असतो त्याला आपण खंड म्हणजेच कॉन्टिनेंट असे म्हणतो. एशिया आपला कॉन्टिनेंट आहे. आपण भारत म्हणजेच इंडिया ज्या कॉन्टिनेंटमध्ये आहे तो म्हणजे एशिया. आणि एशिया हा सर्वात मोठा
खंड आहे म्हणजेच कॉन्टिनेंट आहे. ठीक आहे. द लँड ऑन द अर्थ इज डिवायडेड इंटू 7 कॉन्टिनेंट्स. आता पूर्ण जगात 7 कॉन्टिनेंट्स मीन्स 7 कॉन्टिनेंट्स म्हणजे 7 खंड आहेत. तर कोणकोणत्या बघा, दे आर एशिया, युरोप, आफ्रिका, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, अंटार्क्टिका अँड ऑस्ट्रेलिया. ही 7 खंडांची नावे आहे. पहिलं बघा, एशिया आहे ज्यामध्ये आपण राहतो. एशिया इज द लार्जेस्ट कॉन्टिनेंट अँड ऑस्ट्रेलिया इज द स्मॉलेस्ट. एशिया हा सर्वात मोठा खंड आहे, सर्वात मोठं कॉन्टिनेंट आहे, आणि ऑस्ट्रेलिया हे सर्वात लहान कॉन्टिनेंट आहे. याचे तुम्ही अंडरलाईन करून घ्या. द लँड इज नॉट इवन इन ऑल प्लेसेस. द अनइवननेस गिव्स डिफरंट शेप्स टू द लँड इन डिफरंट प्लेसेस. आता सगळीकडेच पृथ्वीवर जमीन नाही आहे, काही ठिकाणी पाणी आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे पाण्यामुळे कसे जमिनीला असा वेगवेगळा शेप आलेला आहे. आता तुम्ही भारताचंच बघा, भारताचा नकाशा बघा, तुम्हाला सरळ रेषेत तो दिसतो का? नाही, कारण पाण्यामुळे त्याचा शेप तसा झालेला आहे. ठीक आहे. दे आर कॉल्ड लँडफॉर्म्स. आणि या शेपला आपण काय म्हणू? लँडफॉर्म्स. या शेपला आपण काय म्हणू? लँडफॉर्म्स. इन द पिक्चर अबो यू कॅन सी सम लँडफॉर्म्स लाईक प्लेन, हिल, माउंटन एटसेट्रा. आता वरच्या मी तुम्हाला आधीच सांगितलं, तुम्हाला त्याच्यात माउंटन म्हणजे पर्वत, व्हॅली म्हणजे दरी, हिल म्हणजे डोंगर, हिलॉक म्हणजे टेकडी, त्याच्यानंतर रिवर म्हणजे नदी माहीतच आहे तुम्हाला, प्लॅट्यू म्हणजे पठार, सीशॉर म्हणजे किनारा, हे तुम्हाला दिसतच असेल. 2/3 ऑफ अर्थ सरफेस इज कवर्ड विथ वॉटर. आणि 2/3 म्हणजेच 2/3 भाग पृथ्वीचा हा यामध्ये पाणी आहे. म्हणजे 1/3, आता लक्षात ठेवा, 1/3 भाग मध्ये लँड आहे आणि 2/3 भागामध्ये वॉटर आहे. मोस्ट ऑफ दिस वॉटर इज इन द ओशन्स. आणि खूप म्हणजे मोठ्या प्रमाणात पाणी हे आपल्याला ओशियन्स म्हणजे महासागरात मिळतं. आणि ओशन वॉटर इज सॉल्टी. तुम्हाला माहिती आहे समुद्राचं पाणी कसं असतं? बरोबर, समुद्राचं पाणी सॉल्टी असतं, खारट असतं. देर आर 5 ओशन्स. आता पूर्ण पृथ्वीवर किती ओशन्स आहे, किती महासागर आहेत? 5 ओशन्स म्हणजे 5. नेमली द अटलांटिक, पॅसिफिक, आर्टिक, द साऊथर्न ओशियन अँड द इंडियन ओशियन. असे हे 5 ओशन्सचे नावं आहेत. द लँड अलॉंग द मार्जिन्स ऑफ ॲन ओशियन इज कॉल्ड ॲज कोस्टल रिजन. आणि त्या ओशियनच्या बाजूला जे आसपासची जी हे असते किंवा एखादं द्वीप आहे त्याच्या म्हणजे आयलँड आहे किंवा त्याच्या आजूबाजूला जी लँड आहे म्हणजे जमीन आहे त्याला आपण काय म्हणू? कोस्टल रिजन, कारण ते ओशनच्या जवळ आहे. ठीक आहे. वॉटर बॉडीज ऑफ डिफरंट शेप्स अँड साईज आर फॉर्म अलॉंग द कोस्ट. आणि त्यामुळे आजूबाजूला तिथे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या वॉटर बॉडीज म्हणजे जे पाण्यात राहू शकणारे जीव तिथे तयार होतात. फॉर एक्झाम्पल सी, बे, स्ट्रेट, गल्फ, क्रीक एटसेट्रा. दिस वॉटर बॉडीज आर पार्ट ऑफ द ओशियन. आता ही बॉडीज म्हणजे काय असतं? सी म्हणजे सागर. ठीक आहे, म्हणजे तिथे समुद्र तयार होतो. त्याच्यानंतर सी, ठीक आहे, उपसागर म्हणजे स्ट्रेट म्हणजे उपसागर. उपसागर म्हणजे छोटा समुद्र ज्याच्यावर लाटा येतात, तो पण छोटा. गल्फ म्हणजे सामुद्रधुनी. सामुद्रधुनी आता तुम्हाला भूगोलमध्ये वगैरे तुम्हाला मिळेल पुढच्या वर्गात किंवा या वर्गात सुद्धा असू शकतं. क्रीक म्हणजे आखात. ठीक आहे, सॉरी, सी, बे, सॉरी, स्ट्रेट म्हणजे उपसागर. बरोबर, सॉरी, स्ट्रेट म्हणजे सामुद्रधुनी, बे म्हणजे उपसागर, स्ट्रेट म्हणजे सामुद्रधुनी, गल्फ म्हणजे आखात. आखात म्हणजे हे तुम्हाला सुद्धा भूगोलमध्ये आता आपण इथे मी एक्सप्लेन केलं तुम्हाला आखात म्हणजे काय ते तुम्हाला समजणार नाही, कारण तुम्हाला तिथे रेफरन्स नाही दिला. त्याच्यामुळे जेव्हा तुम्हाला भूगोलात येईल तेव्हा तुम्हाला समजेलच. क्रीक म्हणजे खाडी. खाडी तुम्हाला माहीतच असेल, वेगवेगळ्या पृथ्वीवर खाड्या आहेत. ठीक आहे. दीज वॉटर बॉडीज आर पार्ट ऑफ द ओशन. आणि हे ओशनचाच पार्ट म्हणजे महासागराचाच एक पार्ट असतात. ठीक आहे. ठीक आहे, तर आजच्यासाठी आपण इथेच थांबूया. सरफेस वॉटर हे आपण उद्याच्या पिरियडमध्ये पाहूया.
तर तुम्हाला होमवर्क हे आहे की पेज नंबर 11वरची जी डायग्राम आहे ते तुम्हाला यायची आहे आणि कॅन यू टेलचे जे मी तुम्हाला प्रश्नाचे उत्तर सांगितले आहेत त्याचे फोटो काढून मला पाठवायचे स्वतःच्या नोटबुकमधून लिहून. ठीक आहे, सर्वांनी लिहायचे आहे आणि ज्यांचं आणि जे पाठवत आहेत मला ते ऑलवेज गुड, ते बरोबर पाठवत आहेत आणि बाकीच्यांनी सुद्धा त्यांचं अनुकरण करायचं आहे आणि मला पाठवायचं आहे. ठीक आहे, ओके देन नेक्स्ट वी विल सी इन नेक्स्ट पिरियड. ओके, थँक्यू.